पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। पार विहिरीपर्यंत जाऊन आले पण नाहीच शर्वरी, नाहीच रेंज। काय करायचं? नानांना ऍडमिट केलं तेव्हा ॲम्ब्युलन्सला बरा लागला फोन। शर्वरी, तिथं काय करतेस ग? शर्वरी, शर्वरी, इकडे ये, मागे ये। शर्वरी,
काही बोलणार नाहीस का? काय बोलू? तुला मी काही केलेलं आवडतच नाही. काही काय? मग काय, येतास आता नुसतं ओरडतोस माझ्यावर. मुंबईवरनं एकटी तू इकडे आलीस तरी मी रागवायचं नाही. तिकडे जंगलामध्ये जाऊ नको असं म्हटलं तरी तू जातेस, पण आम्ही काही बोलायचं नाही. इकडनं निघूया आपण असं कितीही वेळा म्हटलं तरी सुद्धा तुझा आपला हट्ट चालूच आहे. सॉरी बाबा, असं ऐकून तरी घे. तुला आठवतंय, तू, मी आणि आई मळवलीच्या देवराईत गेलो होतो तेव्हा काजव्यांनी अख्खं झाड चमकलं होतं. तेव्हा आई म्हणाली होती, आपलं अख्खं आयुष्य उजळलंय. आणि तू म्हणाला होतास, मनातला अंधार संपलाय असं वाटतंय. तसंच मगाशी मी काजव्याला बघितलं आणि नकळत माझ्या चेहऱ्यावर स्माईल आलं. मला बघायचं होतं तो काजवा कुठे चाललाय ते. बाबा, आय एम सॉरी. मला माहितीये तुला आईचा विषय काढलेला नाही आवडत, पण बाबा, माझा काजवा तू आहेस. मग का इतकी वर्ष मला अंधारात ठेवलंस? आपल्याला एकमेकांच्या इतक्या छोट्या छोट्या गोष्टी माहिती आहेत, मग माझ्यापासून इतकं मोठं सत्य का लपवून ठेवलंस बाबा? वा, मी बघितलेला काजवा विजला नाही आणि तुला मी कधी विजू देणार नाही बाबा. गिरट्यापासून वाचायला पाहिजे. चाहूल आहे अभद्र आकृत होण्याची. ते बघा, पक्षी जनावर कसे गोल फिरायला लागलेत. याचे गोल गोल फिरायला लागले ना की वर्तुळ तयार होत आहे. अंधाचं वर्तुळ. शेवट. महाजन, तुम्ही नका लक्ष देऊ. तुम्ही नानांजवळ थांबता का जरा वेळ? मी निघते आता. गेले वय? मालक काही न बोलताच गेले. अजबच आहे. गौरी म्हणजे तुझी माय ना गे? अशी समजावत असन ती पण मालकाला. मालक पण ऐकून घेत असन. लई जीव असन ना एकमेकांवर त्यांचा. पण काय करणार, संसारात शेवटी कालोखच झाला ना. कालोख होईल ना आता बाहेर. हे बघ, अंधार पडला की बाहेर पडायचं नसतंय. मी तुला मी काय म्हणते तारा, ते मगाशी तू अचानक कुठे गायब झाली ग? भ्याव वाटलं. असा मेलेला माणूस जिवंत व्हायलाय हे बघायची पहिलीच येईल. अभद्रच आहे सगळं.
मला कळतं, लहान नाहीये मी आता. तुझ्या हातात काय आहे ग? अगं दाखव तर. नाही, काय नाही. शर्वरी. डॉक्टर इंबाई, तुम्ही जाता हो का घरी? मी आहे इथंच. डॉक्टर नाहीये मी, नर्स आहे. आणि उशीर झालाच आहे, निघते मी. अरे कसला सुंदर आहे. ग्लो तर किती छान आहे. अरे यार, नाही, निघतोय मी 5 मिनिटात. ओके, येस येस येस, बाय. अरे, नानांची तब्येत कशी आहे आता? तुमचा औषधाचा परिणाम होतोय मला वाटतं. असंबद्ध बडबडत आहेत काहीतरी. काय तुमचं ॲनालिसिस काय आहे? वेल मिस्टर महाजन, आजपर्यंत अशा गोष्टी मी फक्त वाचल्या आहेत. आज पहिल्यांदा अनुभवतोय. अशा क्रिटिकल सिच्युएशनमधून नानांनी वाचणं, इनफॅक्ट थांबलेलं शरीर पुन्हा सुरू होणं, हे मेडिकल सायन्ससाठी सुद्धा एक मिरॅकलच आहे. शास्त्रीय चमत्कार. अच्छा, तुमचाही चमत्कारांवर विश्वास आहे तर. तुम्ही मला मगाशी म्हणलत ना, तुझा अमानवी गोष्टींवरती विश्वास आहे का, तेव्हाच खरं तर मला कळायला पाहिजे होतं की या गाववाल्यांनी वाड्याबद्दल तुमचे सुद्धा कान भरलेत. नाही नाही नाही, असे कोणीही कान वगैरे भरलेले नाहीये. आणि अमानवी शक्तींबद्दल म्हणाल तर ज्या गोष्टी माणसाच्या कक्षेत येत नाहीत त्या सगळ्या गोष्टींना अमानवीच म्हणावं लागेल, नाही का? माझ्यासाठी निसर्ग सुद्धा अमानवीच आहे. फॉर एक्झाम्पल वारा. वारा हा माणसाच्या कक्षेत येत नाही, तरीही तो जाणवतो आणि असतोही. हो, पण एक नक्की, मला या अमानवी गोष्टींची भीती नाही वाटत, उलट कुतूहल आणि आकर्षण वाटतं. तुम्ही फारच संदिग्ध बोलताय बरं का. अमानवी गोष्टींवरती तुमचा विश्वास आहे का नाही तेवढं सांगा ना. मिस्टर महाजन, ते इतकं सोपं नाहीये. आपण निवांत बोलूया ना यावर कधीतरी. बरं, एनिवे, ह्यांचं काय करायचं आहे? नानांचं हॉस्पिटलमध्ये ऍडमिट नाही, आज जे काही घडलंय त्यानंतर गावातले लोक नानांना गावातल्या हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होऊ देणार नाहीत. त्यामुळे आपल्याला त्यांना इथेच ठेवायला लागेल. नाही, ते ठीक आहे, पण मी आणि माझी मुलगी आता मुंबईला निघतोय, त्यामुळे इथे त्यांचं काय करायचं मला नाही माहिती. ठीक आहे, जशी तुमची इच्छा. पण नानांची कंडिशन अजून क्रिटिकल आहे. हा, ठीक आहे. त्यामुळे आपल्याला त्यांना असं एकटं सोडून जाता येणार नाही. त्याला काही इलाज नाही आता.
वेल, हा तुमचा फॅमिली मॅटर. एक्झॅक्टली. वाडा तुमचा, वडील तुमचे. कधी यायचं कधी जायचं तुमचा डिसिजन. नाना, कोण समजतोस तुम्हाला? या आत्म्याला नरहरपंत म्हणतात. नरहरपंत. ठाऊक आहे मला, मी तुझ्या शरीरामध्ये प्रवेश करू शकत नाही आता, पण तुझ्या शरीरातून बाहेर पडलो असलो तरी अजूनही पूर्णपणे तुझ्यावर हुकूमत चालवू शकतो मी. तुझा हा फाटका कफल्लक देह सोडून नव ताज्या दमाचं शरीर हवं होतं म्हणून तुला ठार मारला, तर मला चकवून तू पुन्हा जिवंत झालास. आणि आता काय माझी योजना तुला तुझ्या मुलाला सांगायची आहे नाना. मी तुझ्या शरीरातून बाहेर पडलो म्हणजे तू वाटेल ते करायला मुक्त्यार आहेस असं वाटतं तुला? तुला ठाऊक आहे, या नरहरपंताला जे पाहिजे असतं ते सगळं तो बरोबर मिळवतो. या चंद्रविलासवर अजूनही माझीच सत्ता चालते. इथलं पानही माझ्या परवानगी शिवाय आणू शकत नाही. खोटे, तू माझं आता काहीही वाकडं करू शकत नाहीस ना. तू माझ्या शरीराचा ताबा घेऊ शकतोस ना. अनंताला तुझा डाव सांगण्यापासून मला रोखू शकतोस. मी आता सुटलोय. मी मुक्त आहे. लारा, खुळा रे खुळा. अरे 35 वर्ष राहिलोय की रे या देहामध्ये, अजूनही ओळखलं नाहीस तू मला? हा नरहरपंत त्याला पाहिजे ते बरोबर सगळं मिळवतो. आता या नरहरपंताला हवाय एक नवीन देह, आणि तो देह आहे तुझ्या मुलाचा. अरे चंद्रविलासला तुझ्या मुलाच्या रूपाने नवा मालक मिळणार. तुझ्या अनंताचा देह मी धारण करणार, आणि त्यासाठी नाना यज्ञविधी करावा लागणार की रे. यज्ञविधी नाना, आठवतोय का रे यज्ञविधी? आठव, तुझ्या वेळी केला होता तो यज्ञविधी. माझं मरण निश्चित होत. मी मेलोही होतो, पण मी परत आलोय. नरहरपंत, माझ्या मरणाच्या गणितात चुकलास तू. अरे गणित चुकलं तुझं. माझ्या मरणाचं गणित चुकलं तुझं. या चंद्रविलास वाड्यात तू म्हणतोस तेच होत ना. मग मी मेलो कसा नाही? तू ठरवल्याप्रमाणे मी मेलोही होतो, पण मी माझ्या पोरीच्या प्रेमासाठी परत आलोय. पण आज मी तुम्हाला भेटले आणि मला खूप भारी वाटलं. हारलास तू. तुझ्या सगळ्या मानवी शक्तींना, कारस्थानांना माझ्या
एवढ्याशा नातीच्या प्रेमाच्या स्पर्शाने हरवलंय. प्रेमासारखी दुसरी शक्ती नाही नरहरपंता. प्रेम कुठला प्रेम नाना, कुठला प्रेम? तुझ्या पोराचं? अरे त्याचं तिळ मात्र प्रेम नाहीये तुझ्यावर. जगातला सगळ्यात नालायक बाप आहेस तू, त्याच्यासाठी नालायक बाप. आणि नातीचं प्रेम जी तुला आयुष्यात पहिल्यांदा भेटली ना नातीचं प्रेम. या तुझ्या प्रेमाच्या नाटकाचा माझ्या प्रयोगावर काहीही परिणाम होणार नाही. माझ्या नातीचं प्रेमच तुला हरवे. जगात मला कोणीही अडवू शकणार नाहीये नाना. यज्ञ पेटणार, पुन्हा यज्ञ पेटणार. त्या 16 वर्षाच्या कुमारिकेचा म्हणजे तुझ्या शरूचा बळी तिला जाणार. आणि त्या साक्षीने हा नरहरपंत तुझ्या अनंताच्या देहामध्ये प्रवेश करणार. आणि ऐक ना, एकदा का तुझ्या अनंताचा देह मी धारण केला की मी अमर होणार. तुझा अनंत काळासाठी अजरामर होणार. म्हणजे मी अमर होणार नाना, मी अमर होणार.